एक मिनिट. हा, स्टार्ट. हा, आपण आता पेन्शन मॅनेजमेंट मॉड्यूल बघूया. पेन्शन मॅनेजमेंट हे एचआर पेरोल सोबत कनेक्टेड मॉड्यूल आहे. एचआर मध्ये आपल्याला एंट्रीज कराव्या लागतात. पेन्शनर जे आहेत पालिकेचे, त्या पेन्शनरची एंट्री आपल्याला एचआर पेरोल मध्येच करून, मास्टर मध्ये करून, मग ती पेन्शनसाठी रेडी होते. जे पेन्शनर आहेत त्यांच्यासाठी. त्यामध्ये 3 पार्ट आहेत: मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट. त्यामध्ये मास्टरमध्ये पेन्शन मास्टर आहे. यामध्ये सेपरेशन प्रोसेस होईल, रिटायरमेंट प्रोसेस ज्याला म्हणतो आपण. ट्रान्झॅक्शन मध्ये 3 पार्ट आहेत: पेन्शन कॅल्क्युलेशन इथे ऍड करावे लागेल, पेन्शन बिल प्रोसेस आणि अकाउंट अप्रुव्हल, जे आत्ताच सांगितलं एचआर मध्ये तसंच अकाउंट अप्रुव्हल. अकाउंट अप्रुव्हल ही फायनल प्रोसेस झाली. आणि रिपोर्ट आहे पेन्शन स्टेटमेंट रिपोर्ट. छोटं मॉड्यूल आहे, पण हे एचआर पेरोल सोबत कनेक्टेड आहे. करण, स्टार्ट कर. आपण जे पेन्शन मॅनेजमेंट मॉड्यूल बघणार आहे हे सर्वात एक छोटा मॉड्यूल आहे आणि याचा पूर्ण फ्लो जो आहे तो डिपेंड करतो आपल्या एचआर अँड पेरोलच्या मॉड्यूलवर. जसं की आता कोणाची पेन्शन करायची असेल तर त्या एम्प्लॉयचं सेपरेशन झालेलं असणं हे गरजेचं आहे, त्याशिवाय तो पेन्शनसाठी अवेलेबल होणार नाही. तर सेपरेशन मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला त्यासाठी सुद्धा एचआर अँड पेरोल मधल्या मास्टर्स मध्ये एम्प्लॉय मास्टर बघावं लागेल. मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला मी एका एम्प्लॉयची सेपरेशन प्रोसेस दाखवतो कशी असते ते, किंवा आपण जेव्हा कुठली नवीन एंट्री घेतोय तर त्या व्यक्तीची सेपरेशन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे सेपरेशनचे जे डिटेल्स आहेत रिटायर्ड झालेले असतील तर त्याची आपण डेटा कुठं घेऊ शकतो हे मी तुम्हाला. एचआर अँड पेरोल मध्ये मास्टर्स मध्ये आपला एम्प्लॉय मास्टर आहे, तिथे यायचं. हे सगळे वन टाइम मास्टर्स आहेत. मी जर का एम्प्लॉयची आधीच जर समजा तो एम्प्लॉय मास्टरचा मध्ये असेल तर त्याला एडिट करून सुद्धा तुम्ही ते एडिट करू शकता. आणि जर नवीन एंट्री घ्यायची असेल समजा एचआर आणि पेरोल मध्ये, ते पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा, जसे हे अकाउंट डिपार्टमेंट मध्ये हे दोघे आहेत. आता मी यापैकी एक उचलतो, ते सचिन ढेरे घेतो. एम्प्लॉय मास्टर मध्ये हे त्यांचे सगळे फॉर्म आपले ओपन होतील. त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन जर चुकीची असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता. नाहीतर आपल्याला डायरेक्ट सेपरेशन साठी एम्प्लॉयमेंट डिटेल या फॉर्मवर जाऊन तिथे सेपरेशन करावं लागेल. डिटेलचा फॉर्म ओपन. आता आपला एम्प्लॉयमेंट डिटेल नावाचा जो फॉर्म आहे तो ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेशनची इन्फॉर्मेशन टाकायची आहे.
हा आपला एम्प्लॉयमेंट डिटेल नावाचा फॉर्म ओपन झालेला आहे. आता याच्यामध्ये जे सेपरेशन आहे हे एकदम लास्टला आपण इथे दिलेलं आहे. एक मिनिट. त्यानंतर त्याची जे सेपरेशनची डिटेल आहे ते आपण इथे घेतो की टाईप ऑफ सेपरेशन काय होतं, किंवा टर्मिनेशन झालं आहे त्यांचं, की त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे, की त्यांचं रिटायरमेंट झालं आहे, की मेडिकल रिटायरमेंट घेतलं आहे, व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलं आहे, असे सगळ्या प्रकारचे रिटायरमेंटचे इथे टाईप आपण दिलेले आहेत. ज्या प्रकारचं त्यांचं रिटायरमेंट किंवा टर्मिनेशन किंवा जे काय झालेलं असेल त्या हिशोबाने त्यांना तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे तुमचं आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतो, ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ सेपरेशन यांनी कधी घेतलं बा, कधी हे झाले तर त्याची डेट, त्यांची ग्रॅज्युएटी डेट घ्यायची. त्यानंतर इथे दाखवणार की त्यांचा एक्सपिरियन्स किती झाला टोटल जॉईनिंग पासून, त्यांनी इथे 9 मंथ दाखवतो. त्यानंतर त्यांचं जीपीएस रिलीज डेट जीपीएफ मध्ये, त्यानंतर त्यांचं सेटलमेंट डेट, आणि त्यानंतर त्यांचा पीपीओ नंबर जो जनरेट होतो तो तुमच्याकडे असतो ते इथे टाकायचं. ते टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर त्यांचे जे पेन्शन आहे ते कशात जमा होईल ते बँक डिटेल्स इथे लागते. जसे की यांची मी दाखवली आहे की या ईसीएस मार्फत या बँक अकाउंट नंबर मध्ये हा त्यांचा बँक अकाउंट आहे, बँक नेम आहे, त्यानंतर हे ब्रांच आहे, IFSC कोड आणि MIC त्याच्यामध्ये त्यांचं पेन्शन जमा होणार आहे. एवढं करून तुम्ही हे सेव्ह करतो. त्यानंतर आपण त्याची इन्फॉर्मेशन इम्प्लॉय मास्टरमध्ये सेट झालेली आहे. आता हे झालं फक्त सेपरेशन. पेन्शन साठी अवेलेबल होण्याकरिता सेपरेशन होणे गरजेचं आहे. हा झाला आपला फर्स्ट स्टेप कम्प्लीट. त्यानंतर आपण येणार आहे आता पेन्शन मॉडेलच्या मास्टर्स. त्याला सर्वप्रथम जो पहिला मास्टर्स आहे पेन्शन मध्ये तो आहे पेन्शन मास्टर. या पेन्शन मास्टर मध्ये तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता की पेन्शन साठी कोण कोण अवेलेबल आहे आपल्या सिस्टम मध्ये. जेवढे काही त्यांचे सेपरेशन झालेले असतील त्या सगळ्यांची डिटेल्स येणार. आता मी ते पेन्शनरी सर्च करतो. ते पेन्शनरी आहे त्यांचे बघा इथे डिटेल्स येते येणार. ते क्लिक करायचं आहे. पेन्शनरीच्या डिटेल्स मध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन त्यांची बघू शकतो. त्यानंतर जर का समजा यांच्यावरती जर समजा कुठली डिपार्टमेंटल इन्क्वायरी असेल, इथे जर येस असता वाय असतात तर हे पेन्शन साठी एवढे झालेले असते. जर डिपार्टमेंटल इन्क्वायरी नसेल तर हे पेन्शन साठी अवेलेबल होतात. जर कोणी ऍड करायचं असेल तर आपण इथे ऍड पण करू शकतो पेन्शनरीज. मी ऍड करू शकतो. जसे इथे अवेलेबल आहेत त्यांना आपण ऍड केलेलं आहे. इथे बघा आपण याची ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. जर डिपार्टमेंटल इन्क्वायरी असेल केलेली तर इथे येस करायचं, नसेल तर नो ठेवायचं. त्यानंतर कम्युनिकेशन असेल तर येस किंवा नो हे ठेवायचं. त्यानंतर आपण अपडेट करू शकतो. इथे जर तुम्ही येस केलं तर हे पेन्शन यांची होणार नाही, कारण की कुठली डिपार्टमेंटल इन्क्वायरी असेल तर. त्यानंतर येते कम्युनिकेशन मास्टर. सर डिपार्टमेंटल एन्क्वायरी जर येस असेल तर पेन्शन साठी इलिजिबल होणारच नाही का? होईल ना एडिट, त्यासाठीच तुम्ही ओपन करून दाखवलं. हे जे आपलं पेन्शन मास्टर आहे तिथे जर त्याच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी असेल तर तुम्ही येस करू शकता, म्हणजे ते पेन्शन त्यांना होणार नाही, कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. आणि जर नसेल तर तिथे नो सेट करू शकता. म्हणजे तिथे रेडिओ बटन दिले आम्ही छोटे छोटे,
त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून त्यांची इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता. हॅलो, आवाज येतो? हो सर, पण एखादं जर एम्प्लॉई असेल डिपार्टमेंटल एन्क्वायरीच्या अधीन असून त्यांना म्हणजे पेन्शन लागू होऊ शकते ना, म्हणजे अशी केस असू शकते ना? ते आता डिपेंड करते नगरपालिकेवर, जर त्यांना द्यायचं असेल नसेल. पण सिस्टीम मध्ये जे रेडिओ बटन काम करतो किंवा जर डिपार्टमेंटल इन्क्वायरी असेल तर त्यांची आपण पेन्शन करणार नाही, हे त्यासाठी आपण करून ठेवलेलं आहे. तुम्हाला करायचं असेल तर ते नो करून तुम्ही सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर आहे पेन्शन मध्ये ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याकडे छोटं मॉड्यूल असल्या कारणाने 3 त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आहे. सर्वप्रथम आपण पेन्शनचं कॅल्क्युलेशन करतो. ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं प्रोसेस करतो आणि प्रोसेस नंतर अकाउंट अप्रूव्हल. सर हा फॉर्म सांगा ना, कम्प्युटेशन मास्टर काय आहे? कारण लाईन असेल तर लाईन कनेक्ट कर, वायफायवर तुझं चालणार नाही. तरी ते लॅन मध्येच प्रॉब्लेम आहे, ते लॅन मध्ये नेटवर्कच नाही. हा फॉर्म ओपन नाही होत. इथे खाली इथे एक ऍड बटन आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेतो. हा, त्याच्यामध्ये फक्त जर कम्युनिकेशन असेल, कोणाकडे लेडीज ऍक्शन वगैरे असेल तर ते तिथे आपण ऍड करू शकतो. जसं पेन्शन मास्टर मध्ये सुद्धा त्याचं आपण एक रेडिओ बटन दिलं आहे, याचं कम्युनिकेशन ते तिथून ऍड करू शकता. त्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये पेन्शन कॅल्क्युलेशन. जसं पेन्शन कॅल्क्युलेशन जसं आहे यांचं, आपण बघूया कसं झालंय ते. आता हे बघा, यांचं पेन्शन कॅल्क्युलेशन साठी ऍड करायचं, जे पेन्शनरीज आहे इथे ऍड होते, त्यांना आपण इथे होल्डर टाकू शकतो किंवा अनहोल्ड करू शकतो. आपण इथून काढून घेऊया. होल्डर टाकलं तर रिझन टाकायचं, होल्डर नाही टाकलं तर त्यासाठी हा पेन्शन कॅल्क्युलेशनचा फॉर्म दिलेला आहे. जर कुणाची पेन्शन थांबवायची असेल तर पेन्शन कॅल्क्युलेशनच्या फॉर्मवर आपण सांगू शकतो. पेन्शन कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण यांचं पेन्शन प्रोसेस वरती पेन्शनचं बिल प्रोसेस. ऍड करायचं. जे पेन्शनरी आले होते ते इथे आले. होल्डर आपण कोणाला ठेवलेलं नाही, होल्डर ठेवलं असतं इथं होल्ड आलं असतं आणि इथे जनरेट करायचं. एक मिनिट.
सिलेक्ट नाही झाले ते ऍक्च्युअली मी यांच्या ऑलरेडी पेन्शन प्रोसेस केलेली आहे या मंथसाठी, म्हणून मी तिथे 0 दाखवलं आहे. त्याच करून टाकतो. या मंथसाठी ती पेन्शन मी आधीच त्यांची प्रोसेस केली. पेन्शन कॅल्क्युलेशन मध्ये सेपरेशन किंवा इकॉनॉमिक्स तरी झालं ते
करण काय झालं? ऑटो स्केलिंग नाही हॅलो. टेक्निकल करण हा 1 मिनिट सर, त्याची नेटवर्क इश्यू आला, एकच मिनिट. सॉरी, माझं नेटवर्क गेलं होतं. हर्षद सर शेअर करा. हॅलो. हा, 1 मिनिट. एम्प्लॉय मस्ट ओपन करा HR पेरोल मधलं आधी. मी अकाउंट्स मध्ये सचिन डेर यांचं ते बघा. अकाउंट्स डिपार्टमेंट सचिन डेर आहे. सेपरेशन डेट बघा याची. अकाउंट्स डिपार्टमेंट, अकाउंट्स येते, अकाउंट्स डिपार्टमेंट. अकाउंट्स खाली आणखी दुसरं त्याच्यामध्ये नसतील. अकाउंट्स यस पाहिजे आणखी एकदा. हा,
हा बस एक घ्यावा लागतो. हम्म. सर्च करा, सचिन डेरेला एडिट करा, सचिन डेरे सर. म्हणजे जे डेट ऑफ सेपरेशन आहे ते चेक करा बरं एकदा. चार नंबर 5 नंबरचा एम्प्लॉयमेंट डिटेल. हम्म. एम्प्लॉयमेंट डिटेल नावाचा फॉर्म आहे. त्यातला 5 नंबरचा फॉर्म एम्प्लॉयमेंट डिटेल. Next. सेपरेशन डेट काय यांची? एक 26. एक 26 आहे का? हम्म. त्याला एडिट करा, 1/4/25 करा त्यांना. जॉईनिंग डेट वेगळी आहे ना. वर बघा बरं, जॉईनिंग डेट करा पुढे. जॉईनिंग डेट जे आहे मागच्या कॉलवर. बरं ठीक आहे, एक घ्या. 1/26. एक मिनिट थांब. सगळे 1/26 घेऊन घ्या. डिटेल थांब एक मिनिट. 1/4/25 डेट ऑफ जॉईनिंग आहे. ते चेंज करा. जुनी घ्या. एडिट नाही होत. 20 घ्या, 20. सॅलरी 20 घ्या, 20 2020. 20 पासून त्याची पेन्शन बनली पाहिजे ना रे. हा बोला ना. व्हॉलेंटरी घेतलाय ना. हा सर बोला ना, बोला ना. निगम सर, हॅलो. 1/4/25. कारण सर हर्षल सर, 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. AMB 4.0 त्यानंतर 12/312 असं टाका. 1 मिनिट, गोरे सर आहेत लाईनवर. 1 मिनिट.
आवाज येतोय? हम्म. सर डेट ऑफ सेपरेशन घेतली त्याची. ठीक आहे, करा त्याला सेव्ह. नेक्स्ट करून सेव्ह करू. बँक डिटेल टाकायचं आणि सेव्ह करायचं. पेन्शन कॅल्क्युलेशन मध्ये पेन्शन मास्टरच्या आधी पेन्शन. ठीक आहे, पेन्शन कॅल्क्युलेशन मध्ये सर्च करा. सर्च केलं तर ते विष्णू कदम येते, ऍड करावं लागेल. टाका मग सेपरेशन टाका ते 1/4/25%. आजची तारीख आहे तिकडे काय समोर समोर ते बरोबर आहे. ते बरोबर आहे, ते ऍडजस्ट पाहिजे. त्यानंतर रिटायरमेंट कोणतं दाखवलं होतं आपण? कोणतं दाखवलं? त्यांचं व्हॉलंटरी रिटायरमेंट दाखवलं होतं ना आपण. सेपरेशन टाईप ऑफ व्हॉलंटरी कुठलं घेतलं होतं? घ्या ना, पहिलंच घ्या. सेकंड वाला घ्या. डेटा पण येतो यांचा. रेग्युलर रिटायरमेंट मध्ये आणि ते फेब्रुवारी 26 आलं ना रे.
कारण हा कारण सर बोला ना इथे फेब्रुवारी 26 आला आहे. हम्म. याचा आता करा सर. आपण कोणाचा घेत आहे? सचिन डेरे ना? हो सचिन डेरेचं ऑलरेडी पेन्शन कॅल्क्युलेट झालं होतं ना? नाही, ते आमचं विष्णू यांचं झालं होतं कदमचं. सर लंच नंतर कंटिन्यू करा ना. 15 मिनिटात संपवले. करण हा एक मिनिट मॅम, फक्त 5 मिनिट रन झाला तर ठीक, नाहीतर आपण लंच नंतर घेऊ. 5 मिनिट. आणि लाईन मध्ये बघा दुसरीकडे वायफाय वर तुमच्याकडे चालू नाही. इथला इश्यू चालू आहे. ऑफिस मध्ये वर्किंग होतंय तिथे चेक करा आणि तिथूनच कनेक्ट करा. हर्षलचं सांगाल तिकडून कनेक्ट करा. विकास स्लो झाली का परत? ठीक सर. हो एक मिनिट. कारण एम्प्लॉई कुठल्या डिपार्टमेंटचं होतं? अकाउंट्स. अकाउंट्स. सचिन डेरे ना? This value seems invalid. हर्षल सर राहू दे, नाही तर रन नंतर घेऊया. त्याचे पण रेट का तुम्ही डाऊन वाटतंय मला. बरं, 3 वाजता कनेक्ट करायचा? हो हा 3 सर, वाजता 3 वाजता कनेक्ट कनेक्ट करू. हो पेन्शन वाटल्यास परत सांगतो मी. परत connect. हा स्टार्टिंग पासून घेऊया पेन्शन. हो ठीक ठीक आहे. आहे. थँक्यू. थँक्यू.